सप्टेंबर 2025 रोजी अष्टमी आहे. या शुभ मुहूर्तावर तुमचे ग्रह अनुकूल करण्यासाठी आणि घरात धनलक्ष्मी वाढवण्यासाठी कन्या पूजन करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कन्या पूजनाचे महत्त्व. नवग्रहांना अनुकूल करण्याचा सोपा विधी आज आपण पाहणार आहोत की अष्टमीला कन्या पूजन केल्याने आपण आपले 9 ग्रह कसे चांगले करू शकतो. जेव्हा तुम्ही लहान मुलींच्या पायाला स्पर्श करून त्यांना गंगाजलने पाय धुवायला लावता तेव्हा तुमचा चंद्रमा ग्रह चांगला होतो. त्याचप्रमाणे तुम्ही बनवलेला हलवा जो सूर्याचे प्रतीक आहे तुमचा सूर्यग्रह चांगला करतो. पुरी तळल्याने तुमचा बृहस्पती ग्रह बळकट होतो. मुलींना शृंगाराचे सामान दिल्याने तुमचा शुक्र ग्रह चांगला होतो. तसेच त्यांना तिलक लावल्याने आणि बांगड्या घातल्यानेही हा ग्रह मजबूत होतो. जेव्हा तुम्ही तुमच्या शेतात उगवलेल्या जवसची काही पाने किंवा धनाचे पाने त्यांच्या हातात देता तेव्हा तुमचा राहू ग्रह शांत होतो. त्यांच्या पायांना स्पर्श केल्याने तुमचा केतू ग्रह चांगला होतो. त्यांना दक्षिणा दिल्यावर तुमचा गुरु आणि शुक्र ग्रह पुन्हा चांगले होऊ लागतात. काळे चणे शनिदेवाचा प्रसाद मानले जातात, ज्यामुळे तुमचा शनिग्रह चांगला होतो. आणि शेवटी त्यांच्या हातावर मौली पवित्र धागा बांधल्याने तुमचा मंगळ ग्रह चांगला होतो. या सोप्या विधीने तुम्ही तुमचे सर्व नवग्रह चांगले करू शकता. हर हर महादेव.